घ्यावी लागली असेल का नाही? तसंच आहे ना जमिनींचं. उतार ज्या बाजूला तुम्हाला आहे त्या बाजूला आता इकडं खाली खाली गेल्यावरती 2 फूट खोदलं तरी भरपूर झालं. हा, ज्या बाजूला थोडासा थोडं खोल घ्यावं लागतं. थोडं खोल घ्यावं लागतं. आणि ते एका फुटाने ऐका एक मिनिट हेही सांगतो, त्याने जर तुमचं नुकसान झालं तर मला फक्त फोटो काढून घेऊन या साहेब, माझं असं असं नुकसान होतं, मी परत काहीतरी त्याच्यावरती आदेश करून तुम्हाला दुरुस्त करून द्यायला होतं. पण ते लई असं बारीक कुसळ काय ते हे पाहिलं की कुसळ बी दिसतंय म्हणतात ना, तसं करून एक मिनिट सर, 2 फूट आणि 5 फूट इतकं नसावं की इथं 2 फूट असलं तर एखाद्या ठिकाणी 2.5 फूट खांदा. पण मी काय म्हणतो, एवढा हिशोब लावू नका. ऐका 2 मिनिटं. तुमची जी दुसरी मागणी पहिली मागणी होती की माझ्या बाजूने खोदलं की त्या बाजूने खोदलं पाहिजे, ती बरोबर होती. पण माझं एवढ्याच फूट खोदा आणि त्यांचं तेवढ्याच फूट खोदा, ही मागणी तुमची अयोग्य आहे. का तर उत्तरानुरूप जेवढं खोदायला लागेल अननेसेसरी खोदून तरी काय करायचं, काय करायचं. आणि जर तुम्ही म्हणताय त्याच्यात मला असं वाटलं असतं तुमचं नुकसान होतंय तर मी तुमच्या अन्याय करणार नाहीत. हे असं खोदलं आणि मग त्या चारीने पाणी वाहिलं आणि असं म्हणून खूप माती वाहून जात असते तर लोकांनी चाऱ्यांवरच ठेवले नसते. ही चारी खोदली तर उलट तुमच्या जमिनीचंही संरक्षण होणार. ही माती इथं बांधायला पडेल, पाणी इथं अडून राहील, तुम्हाला त्यातलं पाणी छोटीशी नळी काढून याच्यात काढता येईल किंवा थोडासाही फोडून काढता येईल. 4-4.5 फूट जेवढं सरपंच आवश्यक आहे तेवढंच खोदा, त्याच्यापेक्षा खोदू नका. नाही खोदायचं. चला बरं.